भोंदूबाबा अशोक खरात याचे रोज नवीन नवीन प्रकरणं समोर येतात, नवीन घटना समोर येत आहेत. आत्ता आपण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामधील पाडळी गावात आहोत. ही जी अशोक खरातची पाडळी गाव जे आहे ते अशोक खरात याचं सासूरवाडी आहे आणि सासूरवाडी असल्यामुळे ते याच गावामध्ये किंवा याच मंदिरासमोर त्याचं जे आहे लग्न झालं होतं. साधारणतः 92-93 साली हे लग्न झालं होतं. आपल्यासोबत काही गावकरी आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत. तुम्ही त्यांच्या लग्नाला असाल? हा होतो. काय आता त्याच्यावरती गुन्हे दाखल झालेत, काय वाटतं? नाही, आता गुन्हे दाखल झाले म्हणजे त्याची पार्श्वभूमी आम्हाला काय त्यावेळेस माहीत नव्हती. पण हा एक आमचं एक शिंदे कुटुंब म्हणजे गरिबीतलं होतं. त्या गरिबीच्या कुटुंबामध्ये त्यांनी बाबा समजा तो हाँगकाँग रिटर्न या आशाना बाबा दिली मुलगी. त्यांचा विरोध होता, भावाचा विरोध होता, पण शेवटी त्यांचं काय म्हणायचं ना, त्यांचं ते योग असल्यामुळं ते जमलं. त्यांनी हळद लावताना कपडासुद्धा बाहेर काढला नव्हता आणि त्याचा आणि तिचा 20 वर्षाचा जवळजवळ फरक आहे. त्यांचा भावाचाच मुळात विरोध होता. आत्ता भाऊ हयात नाही आहे, पण त्यांनी ते तो जर असता तर त्यांनी मुलाखत तुम्हाला दिलीच असते. पण ते इथंच लग्न झालं, इथं जाणूच होता पुढं, इथं लग्न झालं त्याचं. आणि ते पुढं असं कृत्य करील आम्हालाही काही सांगता येणार आहे का? आणि ते त्यांनाही मान्य नाही ना. ते सासूरवाडीदार पाहिली आज तर त्यांची एकदम हालाकीची परिस्थिती का बा त्यांनी त्यांच्यासाठी बी काही केलं अशातलाही भाग नाही, काहीच नाही. तो भाचा आज वनवणी येत होते, मग त्याचे एवढे मंत्र्यापर्यंत संबंध होते. त्यांनी का नाही कुठं काय कामं लावून दिलं? तो तर मंत्र्यालाच लागला असता, पण तो तर आता एअरजेंट होतो. म्हणजे अशा परिस्थिती आमच्या गावाकडे काही त्याचं लक्ष नाही. पण मुळात आमच्या गावाचं चांगलं नाव होतं. अण्णासाहेब शिंदे आमच्या गावचे मूळ भूमिपुत्री. पण शेवटी ह्या अशा कारणामुळं आमच्या गावाची सुद्धा थोडीशी बदनामी होतीच ना. त्याच्यामुळं आम्हाला थोडं दुःख होईल आणि जे कायद्यानं होईल ते त्याप्रमाणे त्याला शिक्षा होणारच. नक्कीच कायद्याप्रमाणे शिक्षा व्हावी असं ते म्हणतात. आपल्यासोबत त्यांच्यासोबत असणारे काही नागरिक आहेत. तुम्ही सोबत जेवला, तुम्ही त्यांच्याकडे गेला? आम्ही गेलो, ते 1-2 लोक त्याच्या घरी गेलतो, आम्ही त्यांच्या घरी जेवलो. काय अनुभव होता त्यावेळेस? अनुभव नाही तर ते काय ती एकच पोर झाली ती मोठी त्यावेळेस. तोवर अनुभवच नाही काही तोवर म्हणजे अशा काही भांगडी काही नव्हत्या असत ना त्यावेळेस. सोबत तुम्ही काय जेवण केलं होतं, आठवतं काही? नाही तसं नाही काय असं आपलं साधं जेवलं तसं नाही काय. आता म्हणतात ना त्याची तो आता मासे म्हणून प्रसाद खायला द्यायचा. आता म्हणतात ते मला काय आलड्या नाही त्याची मासे म्हणून प्रसाद आपलं आता देवाच्या कृपेने झालं ते काय. बाबा तुम्ही त्यांच्या लग्नाला असाल, तुमचं वय भरपूर आहे, आता काय तुम्हाला सांगायचं? नाही हो, काही नाही. आता व्यवहाराप्रमाणे व्यवहार झाला, मुलामुलीचा झाला, संबंध झाला. पण आता असं काय माहिती काय हे पुढं असं होईल किंवा यांना असं केलं हे नाही, हे काय माहिती असं नाही सांगता येणार असं. नक्कीच लग्न झाल्यानंतर आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत. तुम्ही या गावामध्ये राहतात, तुम्ही अशोक खरातला ओळखतात? हो ओळखतो. आता नाही त्यांचं आहे ना, इथं 92-93च्या दरम्यान त्यांचं इथं आमच्या गावात त्यांचं लग्न ठरलं. या शिंदे कुटुंबाशी त्यांचा संबंध झाला. त्या टायमापासून आम्हाला ते नाव आत्मसात आहे आणि त्या टायमाला आम्हाला त्याची काही कल्पना नव्हती. फार तर फार आता 2-3 वर्षापूर्वी आमचं काय त्याच्याशी काही एवढं काही आम्हाला माहीत नव्हतं. पण काल परवा जे काही उघडकीस आलं 4-2 महिन्यापूर्वी, तेव्हापासून त्याची जी बदनामी झाली आणि त्याच्यामुळंच आमच्या गावात सुद्धा खूप बदनामी झालेली आहे. आमच्या गावाला त्याचा झळ पोचते आता सध्या. त्याच्या शासनाने कठोर शिक्षा करावी अशी मी त्यांना विनंती करतो. नक्कीच शासनाने जे आहे ते त्यांना कठोर शिक्षा करावीत. आणि या पाडळे गावचं जर पाहिलं तर एक वेगळं महत्त्व केंद्रापर्यंत होतं, परंतु आता या भोंदूबाबामुळे पाडळे गावचीही बदनामी होती अशी जी चर्चा गावकरी करतात. LS मराठीसाठी अमोल मतकर, पाडळी, सिन्नर.